सोशल मीडियावरनं मेसेज येताना पाहिले असतील की आज पैसे गुंतवा, पुढच्या महिन्यात पैसे दुप्पट होतील, पुढच्या 6 महिन्यात पैसे दुप्पट होतील, पुढच्या वर्षभरात दुप्पट होतील. अशा भूलथापांना बळी पडू नये. कुठल्याही पॉन्झी स्कीम मध्ये पैसे टाकू नये. योग्य पैसा योग्य ठिकाणीच लागावा, कारण प्रत्येक व्यक्तीचा पैसा हा कष्टाने कमवलेला आहे. भारत हा अत्यंत वेगाने वाढत चाललेला आहे, प्रगतीच्या पथावर आहे. जर पुढची 10 वर्ष एखादा व्यक्ती योग्य आर्थिक पर्यायामध्ये बसलेला असेल तर तुम्हाला तुमचा देशच पुढे घेऊन जाणार आहे आणि तो तुम्हाला करोडपती करणार आहे. देशावर विश्वास ठेवा, अर्थव्यवस्थेच्या वाटचालीवर विश्वास ठेवा आणि पैसे योग्य ठिकाणी गुंतवा. अशा सगळ्या वातावरणात कमीत कमी गुंतवणूक करून आपण करोडपती कसं होऊ शकतो? अयोग्य कंपनीमध्ये जर गुंतवणूक झाली किंवा अयोग्य सेक्टरमध्ये तुमची गुंतवणूक झाली तर तुम्ही तिथे अडकून पडू शकता. किंबहुना तुमचं मूळ भांडवल हे अत्यंत कमी होऊ शकतं. म्हणून शेअर बाजारामध्ये डिटेल अभ्यास असेल तरच थेट जावं, अन्यथा म्युच्युअल फंड हा अत्यंत उत्तम पर्याय. करोडपती बनण्याचा संकल्प तर केलाय, पण तो सिद्धीस कसा जाईल? 10 वर्षात मी करोडपती कसा बनेल, याच्यासाठी नेमका कुठला मार्ग आहे? आणि तोच आजचा आपला विषय आहे. मित्रांनो, वेलफुल गप्पांमध्ये मी संतोष देशपांडे आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो. 10 वर्षात कमीत कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये करोडपती चांगल्या पद्धतीने कसं बनायचं ते आज आम्ही तुम्हाला इथे उलगडून दाखवणार आहोत. आणि त्यासाठी मी पाचारण केलेलं आहे आपले मार्गदर्शक संदीप पुशेट्टी यांना. सर नमस्कार. नमस्कार. 10 वर्षात कमीत कमी गुंतवणुकीत करोडपती होता येतं असं ऐकलं होतं. खरंच असं काही असतं का काही? हे सत्य आहे आणि याच्यासाठी मी एक नक्की म्हणेन की मराठीत एक आपली म्हण आहे, प्रयत्नांती परमेश्वर. हे प्रयत्न करत राहणं हे गरजेचं आहे आणि योग्य प्रयत्न करणं हे अत्यंत महत्वाचं. अशा अनेक स्कीम्स असतात बघा, 5 वर्षात दाम दुप्पट, अमुक अमुक 100 गोष्टी असतात. या सगळ्यामध्ये प्रॉब्लेम असा असतो की आम्हाला कोणावरतीच भरोसा नाहीये, खरं विश्वास नाहीये. खरं खरं असतं खोटं असतं माहित नाहीये. सोन्यात गुंतवणूक करावी तर सोनं वाढणार आहे म्हणतात, नंतर एक दिवस असा येतो की एकदम कमी होतं. अशा सगळ्या वातावरणात कमीत कमी गुंतवणूक करून आपण करोडपती कसं होऊ शकतो, हाच माझा मुख्य आणि कळीचा प्रश्न. प्रामुख्याने आपल्याला या प्रश्नाचं उत्तर जेव्हा शोधतोय आपण, तर त्या शोधण्याच्या प्रक्रियेमध्ये सगळ्यात महत्वाचा घटक आहे शिस्त, आर्थिक शिस्त. आपण जर आपलं उद्दिष्ट ठेवलं असेल की 10 वर्षात मला करोडपती बनायचंय, तर सगळ्यात महत्वाचं की स्वतःला 10 वर्षासाठी किमान एक आर्थिक शिस्त घालून घेणं गरजेचं आहे. आपल्याकडे 2 पद्धतीचं उत्पन्न असतं. एक म्हणजे दरमहा येणारं उत्पन्न, मग ते सॅलरीच्या मार्गातनं असेल, व्यवसायातनं उत्पन्नाच्या मार्गातनं असेल किंवा इतर कुठल्याही माध्यमातनं आपण उत्पन्न करत असू. त्या उत्पन्नातनं जास्तीत जास्त पैसा जर आपण बाजूला पाडला आणि योग्य ठिकाणी योग्य आर्थिक पर्यायामध्ये जर आपण गुंतवला आणि तो 10 वर्ष सांभाळला हे महत्वाचं आहे. त्याच्या खाली अंडरलाईन मी मुद्दामून टाकतो. ह्याचं कारण आहे की 10 वर्षाचा काळ हा आपल्याला सोबत घेऊन जायचा आहे त्या गुंतवणुकीमध्ये आणि मग 10 वर्षानंतर येणारं फळ हे आपल्याला करोडपती बनवणार आहे. म्हणून या सगळ्या गोष्टी करत असताना आपल्या काही महत्वाच्या आर्थिक बाबी आपल्याला समजून घ्यायच्या आहेत. अनेक वेळा असा विचार येतो की करोडपती मला बनायचं हे नक्की आहे, माझ्याकडे काही रक्कम पण आहे आणि मी ती रक्कम गुंतवायलाही तयार आहे, तुम्ही मला फक्त पर्याय सांगा. पण मी नेहमी असं सांगतो की पर्याय मी जे काही पण सांगेन किंवा ज्याही पद्धतीचा प्रयोग करायला सांगेन, त्या प्रयोगामध्ये टिकून राहणं हे गरजेचं आहे. आणि जो 10 वर्षाचा काळ सातत्याने आपण बोलतोय मगाचपासून की 10 वर्ष 10 वर्ष 10 वर्ष, हे स्वतःच्या मनावर बिंबवणं गरजेचं आहे की 10 वर्ष मला हे सांभाळायचंय. पहिल्याच वर्षी मी त्याच्यामध्ये गडबड करू नये, दुसऱ्याच वर्षी गडबड करू नये आणि कुठलीही कितीही इमर्जन्सी आली तरी मी ह्या पैशाला हात लावणार नाही. हा पण जो ज्या दिवशी घेतो त्या व्यक्तीला 10 वर्षानंतरचं ते फळ हे अतिशय गोड, सुमधुर आणि अतिशय चांगलं हे नक्की मिळतं. बरोबर. म्हणजे ही प्रोसेस सुरू होताना आपल्या मनात पक्क करायचंय की 10 वर्ष आपल्याला कळ शोधायची आहे, किमान 10 वर्ष. बरोबर. आणि तरच हा मार्ग उपयोगाचा आहे. होऊ शकतो. हो.
आता मला एक सांगा, अनेक ज्येष्ठ नागरिक असतात, त्यांच्याकडे सेव्हिंग असतात, ऑलरेडी पैसे असतात. पण आपण करोडपती व्हावं अशी काही त्यांची एस्पिरेशन नसते. बरोबर. मात्र मुलांविषयी त्यांच्या मनात असतं काही ना काही, की हा घडला पाहिजे, तो घडला पाहिजे. मग त्यांना ते कधी गिफ्ट देतात किंवा काहीतरी हो, करतात. हो. पण त्याच्यापेक्षा असा काही दुसरा मार्ग आहे का, की त्यांच्या प्रियजनांना ते करोडपती बनवू शकतात? नक्कीच. तुम्ही खूप छान हा मुद्दा मांडताय. कारण आजी-आजोबा जे घरातील सर्वात ज्येष्ठ व्यक्ती आहे, त्यांच्या स्वतःच्या ॲस्पिरेशन सगळ्या त्यांनी पूर्ण केल्या त्यांच्या आयुष्यामध्ये. पण तरी सुद्धा एक चांगली पुंजी त्यांच्याकडे असते. मग प्रामुख्याने आपण असं म्हणतो, की आपली मुलं ही आपल्यासाठी महत्त्वाची आहेत आणि मुलांच्या भविष्यात आपल्याला काही हातभार लावता येईल का? म्हणून आपल्याकडचे काही जवळचे पैसे आपण आपल्या मुलांच्या नावाने गुंतवत असतो. आणि आजी-आजोबांच्या सगळ्यात जास्त जवळचे असतात नातवंड. आणि नातवंडांच्या साठी मात्र यांचा जीव खूप जास्त अडकलेला असतो आणि नातवंड मात्र नक्कीच करोडपती व्हावेत, हा एक ड्रीम आजी-आजोबा बघत असतात. म्हणून माझं असं म्हणणं आहे, की सगळे आज जे पॉडकास्ट ऐकणारे आजी-आजोबा आहेत, त्यांनी तर हा पॉडकास्ट मधला गुरुमंत्र किंवा कानमंत्र हा नक्की घ्यावा आणि आपल्या प्रत्येक नातवंडाला नक्की करोडपती बनवायला हवं. ह्याचं एक उत्तम उदाहरण देतो, की प्रामुख्याने जसं तुम्ही मगाशी उल्लेख केला, की आपल्या नातवंडाचा वाढदिवस आहे. त्या दिवशी आजी-आजोबा स्वतःच्याकडचा काही पैसा किंवा एखादी वस्तू त्या नातवंडाला घेऊन देतात. हे असं न करता नातवंडाचं भविष्य उज्ज्वल होण्यासाठी किंवा त्याला करोडपती बनण्यासाठी दर वाढदिवसाला एक रक्कम जी काही तुमच्याकडे आहे, ठराविक रक्कम, ती त्या दिवशी आठवणीने गुंतवा त्याच्या नावानी. आणि हे करत असताना जर तुम्हाला शक्य असेल, तर दरमहा आपल्या नातवंडाच्या नावाने जर तुम्ही पैसे गुंतवू शकला, तर हे तुम्हाला नक्की पुढच्या 10, 12, 15 वर्षामध्ये एक खूप मोठी रक्कम आपल्या नातवंडाच्या नावाने उभी राहताना दिसेल. आपण हा जो पॉडकास्ट सुरू केला, या पॉडकास्टच्या सुरुवातीला आपण म्हटलं, की 10 वर्षात करोडपती बनता येतं का? आणि मी एक मुद्दा मांडला, की आर्थिक शिस्त ही फार महत्वाची आहे. आर्थिक शिस्त एवढ्या गोष्टींसाठी महत्वाची आहे, की एकरकमी गुंतवलेला पैसा 10 वर्ष सांभाळायचा आहे किंवा दरमहा टाकत असलेली रक्कम 10 वर्षे सांभाळायची. या 10 वर्षाच्या पिरियडला खूप महत्व आहे. कारण तुमच्यासाठी चक्रवाढ व्याज हे ह्या 10 वर्षामध्ये काम करणार आहे. जर मी ह्याच्यातला एकही दिवस कमी केला, तर मिळणारा परतावा किंवा मिळणारा रिटर्न हा नक्कीच कमी होतो. त्यामुळं त्या पूर्ण 120 महिन्यांचा वापर आपल्या पैशांना वृद्धिंगत करण्यासाठी तुम्ही हा वापरला पाहिजे. हे महत्वाचं आहे. बरोबर. तुम्ही नातवंडांचा उल्लेख केला. मला त्याच्यावरून आठवलं, की आपल्या मुलांना देखील अगदी ते छोटे असताना देखील आपल्याला करोडपती बनवता येईल. अगदी, अगदी. त्या संदर्भात आणि त्याला जोडून मी खास सगळ्यांच्या वतीने तुम्हाला विनंती करतो. तुम्ही देखील तुमच्या मुलांच्या बाबतीत अगदी, काय केलं ते अगदी, सांगा. अगदी. मलाही संतोषची 2 मुलं आहेत आणि आता माझा मुलगा साधारणपणे 27 वर्षाचा आहे आणि कन्या माझी 25 वर्षाची आहे. एक ह्या दोन्ही मुलांच्या जन्माच्या वेळेसच मी प्रण घेतला होता, की आपल्या दोन्ही मुलांच्या साधारणपणे 20 ते 25 वर्षापर्यंत त्यांना आपण अशा पद्धतीने नियोजन करू आर्थिक, की जेणेकरून त्यांच्या ज्या भविष्यातली गरजा आहेत महत्त्वाच्या. उदाहरणार्थ, साधारणपणे वडील म्हणून मी माझ्या मुलांच्या कॉलेज शिक्षणापर्यंतच्या ज्या काही फिया आहेत किंवा त्याच्यासाठी लागणारा जो खर्च आहे, तो मी निश्चितपणे करू शकतो आरामात. मला जी चिंता होती, ही मुलांच्या उच्च शिक्षणाची. कारण उच्च शिक्षण करताना उच्च शिक्षणासाठी लागणारा मोठा पैसा कसा उभा करायचा, हा एक महत्त्वाचा विषय. दुसरं, जर आपली मुलं उद्या व्यवसायात यायच्या निर्णयापर्यंत पोहोचली, तर व्यवसायात लागणारं भांडवल, त्यासाठीची लागणारी रक्कम आपण आपल्या मुलांना तयार करून देऊ शकतो का? आणि तिसरं, सगळ्यात महत्त्वाचं, आपल्या मुलांचं लग्न. त्यासाठी पेरेंट म्हणून, पालक म्हणून माझी जी जबाबदारी आहे आणि त्यासाठी लागणारा खर्च, हा मी आजपासूनच तयार करू शकेन का? ह्या 3 बाबींचा विचार करून माझ्या दोन्ही मुलांच्या जन्मताच मी प्रथमतः दोन्ही मुलांची बँक खाती उघडली आणि त्या बँक खात्यातनं दरमहा दोन्ही म्हणजे जेव्हा जन्मले तेव्हाच उघडले. त्याच वेळेस बरं. आणि ते माझं जिथे बँकेत खातं आहे, त्याच बँकेत खातं उघडलं. त्याच ठिकाणी मी माझ्या बँकेला एक स्टँडिंग इन्स्ट्रक्शन दिलं, की दरमहा माझ्या खात्यातून ₹5,000 माझ्या मुलांच्या खात्यामध्ये तुम्ही ट्रान्सफर करा.
जेणेकरून मुलांच्या नावाने दरमहा 5,000 रुपयाची मासिक SIP सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन ही सुरू केली. सांगायला आनंद होतो सर. कन्या आता 25 वर्षाची झाली आहे. साधारणपणे 300 महिने झालेत या 25 वर्षामध्ये आणि 300 महिन्यामध्ये 5,000 प्रमाणे साधारणपणे 15 लाखाची रक्कम आज मी तिच्या नावाने गुंतवू शकलो. एकही महिना न चुकता. मगाशी जो आर्थिक शिस्तीचा बाब म्हणत होतो ते 25 वर्ष आर्थिक शिस्त मी पाळली आणि त्या 25 वर्षामध्ये कन्येच्या खात्यामध्ये 15 लाखाची गुंतवणूक तयार झाली. 15 लाख ही खूप मोठी रक्कम आहे. पण 15 लाख रुपये मी एका दिवशी भरलीये का? तर त्याचं उत्तर ते नाहीये. मी दरमहा 5,000 प्रमाणे पुढच्या 25 वर्षामध्ये 15 लाख रुपये साठवू शकलो. पण चक्रवाढ व्याज किंवा कंपाऊंडिंग इतकं छान वर्क करतं की त्या 15 लाखाची रक्कम साधारणपणे 1.25 कोटीमध्ये परिवर्तित झाली. आणि आज एवढी मोठी रक्कम जेव्हा तयार झाली तर त्यामध्ये माझ्या मुलीचं उच्च शिक्षण आणि आता ती सध्या व्यवसाय करते, त्या व्यवसायाला लागणारं भांडवल आज त्या ठिकाणी उभं झालं. त्यामुळे ही ही जी गंमत आहे, आर्थिक शिस्त वापरून तुम्ही केवळ छोट्याशा 5,000च्या रकमेतनं अक्षरशः एवढी मोठी रक्कम उभी करू शकता, हे प्रत्यक्ष मी अनुभवलेलं आहे. तुम्ही आता 25 वर्ष ही सगळी शिस्त सांभाळली, पाळली, त्यामुळे हे शक्य झालं. ज्यांच्याकडे तेवढा वेळ नाहीये म्हणा, वेळ नाहीये म्हणा आणि 10 वर्ष मात्र ते कमिट करू शकतात, अशांसाठी तुम्ही काय सल्ला द्याल? याच माध्यमातून जसं मी सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनचा उल्लेख केला, मी 5,000 ने सुरुवात केली कारण माझ्याकडे वेळ 25 वर्षाचा होता. तुमच्याकडे 10 वर्षाचा वेळ आहे तर आपल्याला ही रक्कम थोडीशी वाढवावी लागेल. तर साधारणपणे 1 करोड रुपये कमवायचे असतील खात्रीरित्या तर आपल्याला किमान 36,000ची दरमहा रक्कम ही गुंतवली गेली पाहिजे. 36,000 रुपये जर तुम्ही पुढचे 120 महिने गुंतवत राहिलात तर येणारी रक्कम साधारणपणे 1 करोड रुपयाच्या वरती येते. आता जर माझ्याकडे गुंतवायला 36,000 सुद्धा नाहीयेत तर मग मी करोडपती होणार नाही का? तर तुम्ही नक्की होऊ शकता करोडपती. 36,000 नसताना सुद्धा काय झालं? कसं शक्य आहे? तर किमान समजा एक उदाहरण देतो की तुमच्याकडे 36,000 नाही पण माझ्याकडे 25,000 रुपये. जर तुमच्याकडे दरमहा गुंतवायला 25,000 रुपये असतील आणि दर महिन्याला जे 25,000 रुपये तुम्ही टाकताय SIP मध्ये, दरवर्षी 12 महिने झाल्यानंतर त्या SIP मध्ये 10% वाढ करणं गरजेचं आहे. त्याला आम्ही स्टेपअप SIP असा शब्द वापरतो. स्टेपअप म्हणजे एक पाऊल पुढे. आणि साधारणपणे आत्ताच्या घटकेला दरवर्षी आपलं काहीतरी उत्पन्न वाढतंय. वाढलेलं उत्पन्न गुंतवणुकीमध्ये वाढवणं गरजेचं आहे. असं जर आपण करू शकलो, आज 25,000 रुपयाची SIP सुरू केली, पुढच्या वर्षी 13व्या महिन्यामध्ये 25,000 आणि 10% म्हणजे 2,500 नी त्याच्यात भर घातली म्हणजे 27,500 रुपयाची पुढची 13व्या महिन्यापासून SIP सुरू झाली. असं दर 12 महिन्यांनी 10% त्याच्यात वाढ जर करत गेला तर मी तुम्हाला खात्रीशीर सांगतो तुमचे करोडपती नक्की होण्याचं स्वप्न पूर्ण होणार आहे. म्हणजे ही शिस्त अगदी दुसऱ्या ऑप्शन्स मध्ये जरी आपण पाळली तरी कदाचित तेवढा रिटर्न मिळणार नाही. म्हणजे बँक FD मध्ये शक्य नाही. पैसे, त्यासाठी तुम्हाला योग्य आर्थिक पर्याय नक्कीच घ्यावा लागेल की ज्याच्यामध्ये साधारणपणे 12 ते 15% परतावा ओव्हर द पिरियड ऑफ 10 वर्ष, 10 वर्षामध्ये किमान 12-15% वार्षिक आपल्याला मिळतील असा आर्थिक पर्याय सध्याच्या काळात आपल्याला म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून उपलब्ध आहे. म्युच्युअल फंडातील अनेक चांगल्या योजना आज उपलब्ध आहेत की ज्यांच्याकडे गेल्या 30, 35, 40 वर्षाचा ट्रॅक रेकॉर्ड आहे की ज्याच्यामध्ये त्यांनी किमान 12 ते 15% वार्षिक परतावा हा आपल्या गुंतवणूकदारांना दिलेला आहे. आणि या गुंतवणुकीच्या योजना जर आपण निवडल्या आणि त्यामध्ये जर 10 वर्ष आपण इमाने इतबारे बसून राहिलो तर हे करोडपती बनण्यापासून तुम्हाला कोणी रोखू शकणार नाही. बरोबर. आता उल्लेख केला आपण मगाशी मुलं लहान होती बरोबर, हे आतापर्यंत शक्य झालं तेव्हाच आपण त्यांची मुलं मोठी झाली, त्यांचं काय संतोषजी, मुलं लहान आहेत का मोठी आहेत हा महत्वाचा विषय नाही. मुलांसाठी आपण काय करू शकतो हे महत्वाचं आहे. म्हणजे काय की अनेक वेळा हा प्रश्न विचारला जातो की दरमहा टाकायला तुम्ही जर सांगताय आणि तुम्ही पुढची 10 वर्ष टाकण्यासाठी सांगताय, आता कदाचित माझ्याकडे पुढची 10 वर्ष नाहीये शिल्लक.
माझ्याकडे उत्पन्न म्हणजे मी आहे, माझी मुलं पण आहेत, पण माझ्याकडे उत्पन्न नाहीये पुढची 10 वर्ष. पण माझ्याकडे काही एकरकमी रक्कम आहे. त्यातनं मला करोडपती बनता येईल का? नक्की बनता येईल. मग काय? तर याचा अर्थ असा आहे, की तुम्हाला अनेक माध्यमातून पैसे येतात. तुम्ही कुठेतरी तुमची छोटीशी जमीन होती ती विकली, त्यातनं काही पैसे आले किंवा तुमची काही पूर्वपार काही सेव्हिंग केलेली आहे, एफ-डीज आहेत किंवा आणखीन काही गोष्टी आहेत, त्यातनं तुम्ही विक्री करून आलेला पैसा आहे. मग असा जो एकरकमी पैसा तुमच्याकडे जमा होतोय, तो एकरकमी पैसा किमान 10 वर्षाच्या उद्दिष्टाने तुम्ही जर गुंतवला, एक छोटासा फॉर्म्युला देतो. साधारणपणे 20 ते 22 लाख रुपये जर तुमच्याकडे आज आहेत, ते जर तुमच्याकडे 10 वर्षाचा वेळ आहे, तुम्हाला करोडपती बनण्यापासून कोणी रोखणार नाही. फक्त एक महत्वाचं, की नेमकं कशात गुंतवायचं, याचा तुमचा स्वतःचा अभ्यास असणं गरजेचं आहे. जर हा अभ्यास आपला नसेल, तर योग्य आर्थिक सल्लागार तुम्हाला या बाबतीत मदत करू शकतो. नेमका योग्य पर्याय तुम्ही निवडा. माझा असा फॉर्म्युला आहे, की किमान 60% ते 70% चांगल्या म्युच्युअल फंडाच्या योजनांमध्ये तुम्ही पैसे इक्विटी म्युच्युअल फंडांच्या योजनांमध्ये गुंतवले पाहिजेत. त्यामध्ये साधारणपणे मिड अँड स्मॉल कॅप या कॅटेगरीत येणाऱ्या ज्या कंपन्या आहेत, त्याच्यामध्ये गुंतवणूक करणाऱ्या ज्या योजना आहेत, त्याचा वापर किमान 50% असावा. आणि उरलेला पैसा 10% साधारणपणे सोन्या चांदी सारख्या विषयामध्ये तुम्ही गुंतवणूक करणं गरजेचं आहे. 10% पैसा तुमच्या ओव्हरऑल गुंतवणुकीला स्टेबल करण्यासाठी मोठ्या कंपन्या म्हणजे त्याला आम्ही लार्ज कॅप कंपन्या म्हणतो, त्याच्यामध्ये तुम्ही गुंतवणं गरजेचं आहे. आणि राहिलेला शेवटचा 10% पैसा हा तुम्ही गव्हर्नमेंट बॉन्ड, सरकारी रोख्यांमध्ये गुंतवणं गरजेचं आहे. ह्या एकूण सगळ्यांचा एक जर बास्केट क्रिएट केली आणि या बास्केटला 10 वर्ष सांभाळलं, तर हा पर्याय तुम्हाला अत्यंत चांगले परतावे देऊन जाईल. आणि ह्याच्यासाठी तुमचा अभ्यास असणं गरजेचं आहे. सगळ्यात महत्वाचं पुन्हा पुन्हा अधोरेखित करतोय, की 10 वर्ष त्याच्यामध्ये देणं गरजेचं आहे. गुंतवल्यानंतर पुढच्या 6 महिन्यात पैशाची गरज निर्माण झाली म्हणून मी पैसे काढतोय. मला 1 वर्षांनी परतावा येताना दिसत नाहीये म्हणून मी पैसे काढतोय. काही वर्ष अशी असू शकतात, काही महिने असे असू शकतात, की त्यावेळेस तुम्ही निवडलेल्या पर्यायामध्ये परतावा जनरेट होताना दिसणार नाही. घाबरून जाण्याची गरज नाही. तर सांगायला आनंद होतो, तुम्ही आणि मी आणि आपले सगळे प्रेक्षक आज इथे भारतामध्ये आहेत. भारत हा अत्यंत वेगाने वाढत चाललेला आहे, प्रगतीच्या पथावर आहे. जर पुढची 10 वर्ष एखादा व्यक्ती योग्य आर्थिक पर्यायामध्ये बसलेला असेल, तर तुम्हाला तुमचा देशच पुढे घेऊन जाणार आहे आणि तो तुम्हाला करोडपती करणार आहे. देशावर विश्वास ठेवा, अर्थव्यवस्थेच्या वाटचालीवर विश्वास ठेवा आणि पैसे योग्य ठिकाणी गुंतवा. अनेक ठिकाणी तुम्हाला असे काही सोशल मीडियावरनं मेसेज येताना पाहिले असतील, की आज पैसे गुंतवा, पुढच्या महिन्यात पैसे दुप्पट होतील, पुढच्या 6 महिन्यात पैसे दुप्पट होतील, पुढच्या वर्षभरात दुप्पट होतील. अशा भूलथापांना बळी पडू नये. कुठल्याही पॉन्झी स्कीममध्ये पैसे टाकू नयेत. योग्य पैसा योग्य ठिकाणीच लागावा. कारण प्रत्येक व्यक्तीचा पैसा हा कष्टाने कमवलेला आहे. त्यामुळं तुमचा योग्य पर्याय खूप महत्वाचा आहे. बरोबर. तुम्ही खूप छान हे सांगितलं आणि रिस्क टाळणं हे देखील त्याच वेळेस महत्वाचं आहे. आता अनेकांना मी जसं म्हणालो तसं घाई पण असते नाही का, आणि मग शेवटी म्युच्युअल फंड म्हणजे काय, शेवटी की मार्केटमध्येच येणार ना, मग त्यापेक्षा आम्हीच डायरेक्ट मार्केटमध्ये जातो असंही अनेकांचा अप्रोच. त्यांना काय सांगा? सर, शेअर बाजारामध्ये नक्की जायला हरकत नाही. शेअर बाजारामध्ये साधारणपणे 7 ते 8,000 शेअर्स किंवा कंपन्या आज लिस्टेड आहेत. माझं असं म्हणणं आहे, की जर तुमचा स्वतःचा योग्य अभ्यास नसेल, तर हे अत्यंत धोकादायक असू शकतं. कारण अयोग्य कंपनीमध्ये जर गुंतवणूक झाली किंवा अयोग्य सेक्टरमध्ये तुमची गुंतवणूक झाली, तर तुम्ही तिथे अडकून पडू शकता. किंबहुना तुमचं मूळ भांडवल हे अत्यंत कमी होऊ शकतं. म्हणून शेअर बाजारामध्ये डिटेल अभ्यास असेल तरच थेट जावं. अन्यथा म्युच्युअल फंड हा अत्यंत उत्तम पर्याय. कारण म्युच्युअल फंडातल्या प्रत्येक योजनेला अत्यंत एक्सपर्ट माणूस किंवा त्याला आम्ही फंड मॅनेजर असं म्हणतो, तो ही योजना सांभाळत असतो. तो त्याचं संगोपन करत असतो, तो त्याला वाढवत असतो, त्याच्या नॉलेजचा फायदा त्या योजनेला होत असतो आणि आपला पैसा अत्यंत वेगाने वाढत असतो. एक उदाहरण देतो सर. 1993 साली आलेला एका कंपनीचा एक फंड आहे. त्यांनी 1993 ते 2026 मध्ये यूजतोवर साधारणपणे 32-33 वर्ष झाली. या पिरियडमध्ये
साधारणपणे 4,600% हे परतावा करून दिले. परंतु हे कोणासाठी? जो व्यक्ती 32 ते 30 वर्ष त्या योजनेत बसलाय त्याला मिळालेत. जो येऊन जाऊन त्या योजनेतनं जात होता त्याला हे पैसे नाही मिळाले. म्हणून मगापासून जो आपण मुद्दा सुरू केला की 10 वर्षात करोडपती बनता येतं का? 10 वर्षात नक्की बनता येतं सर, पण 10 वर्षासाठी 10 वर्ष थांबणं पण गरजेचं आहे. म्हणजे 10 वर्षात आपण करोडपती बनू शकतो. मग ज्यांना अब्जोपती बनायचंय करोडपती झाल्यानंतर त्यांचे देखील हेच फॉर्म्युला असतं, त्यांचं काही वेगळं सर असतं? फॉर्म्युला सगळ्यांचे सारखेच, फक्त पेशन्स किती आहे. आणि हा 10 वर्षाचा काळ जर तुम्ही वाढवू शकलात, 20 वर्ष करू शकलात, 25 वर्ष करू शकलात, तुम्ही करोडपतीपेक्षाही अब्जोपती नक्की बनाल. कारण तुम्हाला चक्रवाढ व्याज तुमच्या बाजूने काम करतं. मी एक छोटंसं उदाहरण देतो सर. शेतकऱ्याकडे 20 एकर जमीन आहे आणि त्यांनी जेव्हा ही जमीन नांगरायचं ठरवलं त्यावेळेस त्याचा एक मित्र त्याला भेटायला आला आणि त्यांनी सांगितलं की दादा यावर्षी दुष्काळाची शक्यता आहे, त्यामुळे तू नांगरणी करताना जरा विचार करून कर. त्या मित्राचा सल्ला त्यांनी मनावर घेतला आणि घाबरत 20 एकर जमीन असताना 10 एकरची जमीनच नांगरण्याचा निर्णय केला. त्यांनी 10 एकर जमीन नांगरली, 10 एकरामध्ये त्यांनी बी बियाणं टाकलं, 10 एकरामध्ये त्यांनी फवारणी केली औषधांची आणि त्याच्या नशिबाने त्या वर्षी खूप चांगला पाऊस झाला. पाऊस चांगला आला, नॅचरली पीक खूप छान आलं. किंबहुना मागच्या 20 वर्षात पीक आलं नव्हतं इतकं चांगलं पीक त्या वर्षी आलं आणि जेव्हा पीक भरभरून आलं त्याला उत्पन्नही खूप छान झालं. नंतर त्याच्या लक्षात आलं की अरे आपण आपल्याकडे 20 एकर जमीन होती पण आपण 10च एकर नांगरलीये आणि 10 एकर नांगरल्यावर माझी अपेक्षा होती की त्या शेतातनं 20 एकरचं उत्पन्न व्हावं, तर ते शक्य नाही सर. तुम्ही जेवढं पेराल तेवढंच उगवणार आहे. त्या जर तुमच्याकडे जेवढ्या योजनांमधनं पैसे निर्माण होत आहेत, सॅलरीच्या माध्यमातनं, व्यवसायातल्या उत्पन्नाच्या माध्यमातनं, इतर कुठल्या तरी माध्यमातनं, तर सगळा पैसा हा तुम्ही तुमच्या भविष्यासाठी वापरला पाहिजे, गुंतवला पाहिजे. हाफ हार्टेड अर्ध पैसा घाबरत कारण बाजार अनिश्चित असतो. शेअर बाजार हा खूप चंचल आहे. दररोज तो खाली किंवा वरती जात असतो. त्याला घाबरून जर आपण पैसे काढणार असू आणि घालणार असू तर तो तुम्हाला दीर्घकालीन फायदे देणार नाही. म्हणून जर आपला निश्चय असेल की करोडपती बनायचंय तर आपल्याला पूर्ण तयारीनिशी बाजारात उतरावं लागेल. योग्य आर्थिक पर्यायामध्ये पैसे टाकावे लागतील, असतील तेवढे सगळे, तर आपला प्रयत्न आपल्याला करोडपतीपाशी घेऊन जाणार आहे. मी प्रयत्न थोडेसेच करणार आणि मला मात्र रिझल्ट 100% पाहिजे, तर ते शक्य नाहीये. तर मित्रांनो, तुमच्या लक्षात आलं असेल की 10 वर्षात मनात तुम्ही जर असा निग्रह केला तर नक्की करोडपती बनू शकता. सातत्य हवं, संयम हवा आणि योग्य दिशा हवी. ती दिशा नक्की कशी असायला हवी हे आज तुम्हाला नक्की कळलं याची मला खात्री आहे आणि त्यासाठी तुम्हा सर्वांच्या वतीने संदीपजींचं मी आभार मानतो. तुम्ही खूप छान आणि हे शेतकऱ्याचं उदाहरण शेवटचं जे आहे ते खरोखर आमच्या प्रत्येकाच्या मनात घर करून राहील. आपली गाडी चुकली असं वाटता कामा नये आणि ह्याचसाठी हे उदाहरण प्रत्येकाने लक्षात ठेवायला हवं. गुंतवणुकीच्या मार्गावरती जर तुम्हाला श्रीमंत बनायचं असेल तर अशा छोट्या मोठ्या वेलफुल गप्पा तुम्हाला नक्की मार्गदर्शित करतील याविषयी माझ्या मनात कुठलीही शंका नाही. तर भेटूया पुढच्या आठवड्यात. धन्यवाद. धन्यवाद.